मुंबईतून एक मोठी बातमी येते। मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। पश्चिम द्रुतगती महामार्गावर वांद्रेकडून अंधेरीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मागील 1 ते 1.5 तासापासून मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। वांद्रे, खेरवाडी, वाकोला तसंच विलेपार्ले आणि अंधेरी या परिसरात रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा मिळतात। रस्त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त गाड्या पश्चिम द्रुतगती मार्गावर उतरल्यामुळे ही मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी ऋतिक गणकवार आपल्या सोबत आहेत। ऋतिक, प्रमाणापेक्षा जास्त गाड्या आल्याने ही वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचं बोललं जात आहे, मात्र काय कारण आहेत की प्रमाणापेक्षा जास्त गाड्या या महामार्गावर आल्यात? नक्कीच एकंदरीत आपण बघतोय की जो वेस्टर्न सकाळच्या सुमारास असो किंवा सायंकाळच्या सुमारास मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती या हायवेवरती आपल्याला असल्याचं पाहायला मिळतंय। अनेक तासनतास या हायवेवरती थांबावं लागतंय। मात्र रोजच्या पेक्षाची जास्तची जी गर्दी आहे आज वाहनांची या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती पाहायला मिळते। एकंदरीत वांद्रे ते अंधेरी पर्यंत जो पट्टा आहे अर्ध्या तासामध्ये हा पट्टा पार होतो। मात्र जवळपास 1.5 ते 2 तासांपासून गाड्या ज्या आहेत त्या स्लो मुव्हिंग ट्रॅफिक मध्ये आपल्याला या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। विहंगम दृश्य या माध्यमातून आपण बघतोय की गाड्या कशा पद्धतीनं हळूहळू पुढे जात आहेत। 2 तासांपासून ही ट्रॅफिक जी आहे ती खोळंबली असल्याचं पाहायला मिळतंय। हळू धीम्या गतीने ही ट्रॅफिक सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। रस्त्याचे कामं जे आहेत त्या ठिकठिकाणी काही भागांमध्ये सुरू असल्याचं देखील समोर आलं होतं मागच्या काळामध्ये। त्याच अनुषंगाने जे आपण बघतोय की ट्रॅफिक ही आहे या मार्गावरती नेहमीच्या पेक्षा जी जास्तच वेळ घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। धन्यवाद ऋतिक, दिलेल्या अपडेट्स बद्दल। आपण बघतोय की 1 ते 1.5 तासांपासून इथं वाहनांचा खोळंबा झालेला आहे। एरवी सुद्धा इथे ट्रॅफिक असतं, मात्र आज ते प्रमाण खूप जास्त आहे। त्यामुळे पोलीस आणि आजूबाजूचे समाजसेवक सुद्धा ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुढे आलेले आहेत।